बेस्ट कामगार सेना पदाधिकाऱ्यांचा आज मार्गदर्शन मेळावा। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मेळावा पार पडणार। बेस्टच्या संघटना बांधणीकडे ठाकरेंचं विशेष लक्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये। भाजपची आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू। मुख्यमंत्री घेणार 3 दिवसात 6 विभागांच्या बैठका। घायवळ बंधूंवर आणखी एक गुन्हा दाखल। निलेश घायवळने बांधकाम व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप। बंदुकीचा धाक दाखवत 10 फ्लॅटचा ताबा मागितल्याचा आरोप। रोहित पवारांकडून निलेश घायवळचा राम शिंदेंसोबतचा व्हिडिओ व्हायरल। तर दुसरीकडे नवनाथ बन यांच्याकडून रोहित पवारांचे सचिन घायवळ सोबतचे फोटो ट्विट। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज भाजपाची बैठक। आगामी निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात संध्याकाळी 5 वाजता बैठक। मुख्यमंत्री फडणवीसांसह इतर नेते राहणार उपस्थित। नाशिकमध्येही दुपारी 12 वाजता बैठक। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या गटप्रमुखांचा देखील मेळावा। मुख्यमंत्री फडणवीस देखील एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमासाठी राहणार उपस्थित। नागपुरात ओबीसी संघटनांचा आज मोर्चा। विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीमध्ये मोर्चा। सकाळी 11 वाजता होणार मोर्चाला सुरुवात। खडकवासला विधानसभा मतदारसंघात अजित पवार ॲक्टिव्ह। आजपासून घेणार कार्यकर्ता परिवार मिलन कार्यक्रम। पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घरी जाणार। पुढील 2 दिवस पाऊस माघार घेण्याची शक्यता। महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागातून मोसमी वारे फिरणार माघारी। कर्जत स्थानकात तांत्रिक कामांसाठी आज विशेष ब्लॉक। कर्जत ते खोपोली दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा बंद। सीएसएमटी वरून धावणारी खोपोली ट्रेन देखील कर्जत पर्यंतच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।